परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या रासप भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांचा विधान भवनात पैसे मोजणारा आणि हे पैसे फोल्डरमध्ये ठेवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। व्हिडिओत दिसणाऱ्या सर्व नोटा 500च्या आहेत। या व्हिडिओवरून अनेक तर्कवितर्क आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। 500च्या नोटा फोल्डरमध्ये टाकून त्यांनी कुणाला आणि कशासाठी दिल्या असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर विधान भवनात बसून पैसे मोजताना दिसतात आणि नंतर त्या पैशांना एका फोल्डरमध्ये ठेवतात। व्हिडिओनुसार 500च्या 4 नोटा दिसत असून यातील 2 नोटा त्या फोल्डरमध्ये टाकताना दिसत आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल झाला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय। मेघना बोर्डीकर यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण देताना सांगितलं की सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्यानं एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते। ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पीएकडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिलं गेलं। मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही। माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचं म्हणणं ऐकून घ्यावं। सर्दी आणि कणकण यासाठी 1000 रुपयांची औषधी लागतात का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केलाय। विधानसभा काही महिन्यांवर आली असताना हा व्हिडिओ समोर आल्यानं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत। विरोधकांनी भाजपावर टीका करताना या घटनेचा वापर भ्रष्टाचाराच्या आरोपांना धार देण्यासाठी केलाय। या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। भाजपसाठी ही घटना एक मोठं आव्हान आहे। मेघना बोर्डीकर या पक्षाच्या आमदार असल्यामुळं या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते। भाजपानं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, पण तरीही हा मुद्दा सोडवण्यासाठी त्यांना कडक पावलं उचलावी लागतील। या प्रकरणामुळे भाजपा आणि त्यांच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे। विरोधकांनी या प्रकरणाचा वापर आगामी निवडणुकांमध्ये भाजपा विरोधात प्रचारासाठी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपला आपल्या प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील। ही घटना विधान भवनातील अनुशासनाच्या प्रश्नावरील प्रकाश टाकते। विधान भवनात अशा प्रकारचे व्यवहार होणं योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। यासाठी कडक नियम आणि नियंत्रण यंत्रणा लागू करणं आवश्यक असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचं विश्लेषण केल्यास मेघना बोर्डीकर यांच्या व्हिडिओवरून जनतेच्या प्रतिक्रिया विभाजित झालेल्या दिसतात। एका बाजूला काही लोकांनी त्यांच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या समर्थनार्थ मत व्यक्त केलंय। सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर आरोप लावण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे अनेकांनी या घटनेचा तीव्र निंदा केली आहे। त्यांनी हा प्रकार भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून पाहिलाय आणि भाजपा तसंच मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। काही लोकांनी याला भाजपा विरोधात निवडणुकीपूर्वीच्या प्रचारासाठी एक साधन म्हणून वापरलंय। भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विधान भवनात पैसे मोजणाऱ्या व्हिडिओनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे। विरोधकांनी या प्रकरणाचा वापर भाजपा विरोधात प्रचारासाठी केलाय, तर भाजपानं आपल्या नेत्याचं समर्थन केलंय। या प्रकरणाचा भविष्यातील परिणाम भाजपा आणि त्यांच्या नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर आणि पक्षाच्या प्रतिमेवर अवलंबून आहे। भाजपा या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून आणि विधान भवनातील अनुशासन सुधारून या मुद्द्याचं निराकरण करू शकतं। जनतेच्या विश्वासाच्या पुनर्निर्मितीसाठी आणि पक्षाच्या प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी भाजपा या प्रकरणाला गांभीर्यानं किती घेईल हे लवकरच समजणार आहे।